निवडणूक प्रचाराच्या काळात गाठीभेटी होणं यात नवल काहीच नाही। मात्र काही गाठीभेटी अशा असतात ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावतात। अशीच एक भेट अमरावतीत घडून आली। कुणाची होती ही भेट, काय घडलं या भेटीत आणि इतकी महत्त्वाची का मानली जाते ही भेट? पाहूयात अमरावतीच्या त्याच भेटीचं रहस्य। जगात अस्तित्वात असणाऱ्या सर्व भाषांमध्ये खोटं बोलता येतं, मात्र अशी एकच भाषा आहे ज्यात खोटं बोलता येत नाही। ही भाषा म्हणजे बॉडी लँग्वेज। अमरावतीचे हे राणा दाम्पत्य आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी अभिजित अडसूळ यांच्या भेटीदरम्यानची सर्वांची बॉडी लँग्वेज पहा। यजमान असणाऱ्या अभिजित अडसूळांच्या डोळ्यातला हा अवघडलेपणा पहा। डावीकडे रवी राणा, मध्ये अभिजित अडसूळ आणि बाजूला नवनीत राणा बसल्यात। एकमेकांपासून हक्केच्याच नव्हे तर फक्त हाताच्या अंतरावर तिघही आहेत, पण चुकूनही एकमेकांची नजरानजर झाल्याचं दिसलं तर सांगा। प्रत्येक जण वेगळ्याच कुणाशी तरी बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतोय असा प्रश्न तुम्हाला पडला तर हा प्रश्न बरोबर आहे। आता एकमेकांची एवढीच ॲलर्जी आहे तर मग भेटायचं कशाला असाही प्रश्न तुम्हाला पडेल। याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा आम्ही प्रयत्न केला। तर या भेटीमागे आहे आयुष्यातला उदात्त हेतू, वैयक्तिक हेवेदावे विसरून पुढे जावं असा एक महासंकल्प। तर झालं असं की अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी रामनवमीचा मुहूर्त साधत एक नवा सेतू बांधायचा प्रयत्न केला। हा सेतू होता त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या अडसूळ कुटुंबियांच्या घरापर्यंत पोहोचणारा। आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ हे राणा दाम्पत्याचे परंपरागत प्रतिस्पर्धी आणि नव्या राजकीय समीकरणांनुसार झालेले युतीतले सहकारी। सेतू बांधून त्यावरून प्रतिस्पर्ध्याकडे गेल्यावर युद्ध होतं हे रामायण पाहिलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे कट्टर हनुमान भक्त असणारं राणा दाम्पत्य आता हा सेतू पार केल्यावर प्रतिस्पर्ध्याच्या घरात जाऊन काय करणार याची सर्वांनाच उत्कंठा होती। पण प्रत्यक्षात हा सेतू शत्रूचा विनाश करण्यासाठी नव्हता, तर तो होता शत्रुत्वाचा विनाश करण्यासाठी। बरं, या शत्रुत्वाचा विनाश का करायचा आहे? आम्ही म्हणतोय तो उदात्त हेतू हाच तर आहे, मोदींना पुन्हा पंतप्रधान करणं आणि 400+ जागा निवडून आणणं। तुम्हीच ऐका। अभिजित अडसूळ साहेब या ठिकाणी त्यांच्या घरी आम्ही आलो, आनंदराव अडसूळ साहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो आणि शिवसेनेचे नेते या ठिकाणी आज एनडीएचे घटक म्हणून आम्ही सगळे सोबत काम करतो। आज त्यांनी या ठिकाणी आमचा सन्मान केला, तिलक केला आणि रामनवमीच्या शिवपर्वावर मला असं वाटतं की सगळे घटक पक्ष आम्ही एकत्र आहे आणि सगळे मिळून जो देशाचे पंतप्रधान मोदीजींचा नारा आहे 400 पार, या नाऱ्यावर सगळेजण आम्ही काम करत आहे। राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो। खास करून आज ही जी लढाई चालू आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी आज सगळीकडे चालू आहे। 400 पारचा आकडा एका ठिकाणी धरलेला आहे आणि देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सगळेच्या सगळे लढण्यासाठी तयार होते। आमचे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत, परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामधून येईल। ही भेट झाली तेव्हा आनंदराव अडसूळ घरी नव्हते, मात्र या भेटीचे पॉझिटिव्ह वाइब्स त्यांच्यापर्यंतही पोहोचले। त्यांची लँग्वेज आणि बॉडी लँग्वेज दोन्ही हेच सांगत होत्या। आज जी आम्हाला उमेदवारी मिळाली, कुणी असेल तर आता त्यांच्या आदेशानुसार की त्यांच्या विनंतीनुसार मी माझं यावेळेला थांबलो। त्याच्या बदल्यात काही गोष्टी देण्याचं त्यांनी मान्य केले, गव्हर्नर किंवा LG ही पोस्ट देण्याचं मान्य केलेलं आहे। हे अंडरस्टँडिंगचा भाग आहे। राणा आणि अडसूळ कुटुंबियांचं गेट टुगेदर तर झालं, पण त्यामुळं कार्यकर्ते टुगेदर येणार का हा प्रश्न आहे। तुम्हाला काय वाटतं? नेते जे बोलतायत ते खरं की नेत्यांची बॉडी लँग्वेज जे बोलतीये ते खरं? अमरावतीहून छगन जाधवसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।